नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालो आहे रायगडला. सकाळीच मस्त असं सूर्यदेवाचं दर्शन झालं. सकाळी 6ला निघालेलो आणि आता वाजले आहेत 10. मस्त नाश्ता केला, गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही निघालो रोपवेच्या दिशेने तिकीटसाठी. थोडी वेटिंग होती. तिकीट काढून आम्ही बसलो रोपवेच्या लाईनमध्ये. रोपवेसाठी तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. बराच वेळ वाट बघितल्यानंतर आम्ही रोपवेमध्ये बसलो. रोपवेमधून दिसणारे दृश्य तुम्ही पाहू शकता. 5 मिनिटांमध्ये रोपवे तुम्हाला गडावर नेऊन सोडते. आम्हाला वाटलं चिऊ घाबरेल, पण चिऊचा बाबाच घाबरत होता. बाबाचा हात पकडून आमच्या छोट्या मावळ्याने गड चढायला सुरुवात केली. गडावर जाण्यासाठी प्रत्येकी 25 रुपयाची तिकीट काढावी लागते. गडावर जाण्यासाठी 3 वाटा आहेत. एक म्हणजे रोपवे, दुसरा नाणे दरवाजा आणि तिसरा मार्ग आहे चित्त दरवाजा. चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा या दोन्ही वाटा पुढे महादरवाजाजवळ एकत्र येतात. रायगडला रायरी या नावाने देखील ओळखले जाते. इसवी सन 12व्या शतकापासूनचे अवशेष गडावर आपल्याला पाहायला मिळतात. रोपवेने आल्यावर तुम्हाला मेना दरवाजामधून आत जावं लागतं. जसे आम्ही आतमध्ये गेलो तसं आम्हाला पहिलं राणीवसा पाहायला मिळाले. मेना दरवाजा हा फक्त स्त्रियांसाठी होता. तिथून राणींच्या पालख्या आणल्या जात असत. राणीवसामध्ये 6 खोल्या आहेत. उजव्या बाजूला आपण पाहताय ते आहे राजसदर आणि राजांचा वाडा. पुढे आल्यावर आपल्याला 2 मनोरे पाहायला मिळतात. असे बोलले जाते पूर्वी हे 5 मजली होते. मनोरांच्या समोर आपल्याला दिसतोय तो आहे गंगासागर. आता आपण आहोत नगारखान्याजवळ. चिवणे महाराजांना मुजरा केला. इथे आपले शिवभक्त गारद देत आहेत. इथे असलेल्या गाईड्सनी आम्हाला महाराजांची विचारधारा किती तीव्र होती याचे लाईव्ह उदाहरण दिलं. हे आहे नगारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार. दरवाजावर सुंदर असे नक्षीकाम, दोन्ही बाजूला कमळाचे आणि क्षरचित्रात प्राण्याचे चित्र पाहायला मिळतात. या नगारखान्याने आपल्या महाराजांना छत्रपती होताना पाहिलंय. इथून आपण खाली आलो की आपल्याला बाजारपेठ आणि होळीचा माळ पाहायला मिळतो. आपला छोटा मावळा अजिबात दमला नव्हता. मग आम्ही आलो शिरकाई देवीच्या मंदिरात. मंदिराला 4ही बाजूंनी तटबंदी आहे. ही गडावरची मुख्य देवता असून शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचं नाव शिरकाई असं पडलं असे सांगितले जाते. आपल्या छोट्या मावळ्याने गडाच्या मातीत खेळायला आणि दगड गोळा करायला सुरुवात केली. हा आपल्याला घरी दगड. चला हा चिवचा दगड. अजून एक द्यायचा आहे. मग आम्ही निघालो बाजारपेठेच्या दिशेने. बाजारपेठेत एकूण 44 दुकाने आहेत. पूर्वी घोड्यावरून बाजार केला जायचा म्हणून या दुकानांची उंची ही जास्त आहे. भिंतीवरील नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. मग आम्ही निघालो जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने. मंदिराला 2 दरवाजे आहेत, पूर्व आणि पश्चिम. मंदिराचा कळस हा एखाद्या मस्जिदीसारखा पाहायला मिळतो. मंदिराचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी असे बांधकाम करण्यात आले आहे. आतमध्ये जाऊन दर्शन करून आम्ही निघालो समाधीच्या दिशेने.
गडाच्या बांधकामाचे काम हे हिरोजी इंदोलकर यांच्याकडे होते. गडाच्या बांधकामासाठी पैशांची कमतरता भासत होती. तेव्हा कोणालाही न सांगता त्यांनी आपला स्वतःचा राहता राजवाडा आणि जमीन विकून वाड्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या पैशांची सोय केली. आणि ज्यावेळी राजांना हे समजलं तेव्हा त्यांनी हिरोजींना काय हवं ते माग असं सांगितलं. तेव्हा हिरोजींनी सांगितलं, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझे नाव कोरण्याची अनुमती द्यावी, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा दर्शन घ्यायला याल तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या माती लागत राहील. आणि तेव्हा हे या पायरीवर नाव कोरले गेले. महाराजांच्या समाधीच्या बाजूला वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. असे म्हटले जाते, महाराजांच्या वाघ्या कुत्र्याने त्यांच्या समाधीमध्ये उडी मारली, परंतु याचा कोणताही ऐतिहासिक असा पुरावा नाही. चिऊला छोटी आई छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायला शिकवत होती. गडावर अजूनही खोदकाम चालू असल्याचे दिसून येते. नंतर आम्ही गडावरच पिठलं भाकर खाल्लं. इथून अजूनही काही वस्ती आहे आणि ते लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी येथे आलेल्या पर्यटकांची जेवणाची सोय करून देतात. जेवण करून मस्त वाटलं आणि पिठलं भाकरीची चव पण एक नंबर होती. चिऊ झोपून गेलेली. नंतर आम्ही निघालो परतीच्या वाटेला. परत रोपवेजवळ खाली येऊन आम्ही गेलो इथेच पाचड गावात असलेल्या जिजाऊ मातांच्या समाधीजवळ. महाराष्ट्राला लाभलेल्या वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे वीरमाता जिजाऊ यांच्यामुळे छत्रपती म्हणून ओळखले जातात. स्वराज्यावर भगवा फडकवण्याचे स्वप्न देखील महासाहेबांनी महाराजांना दाखवलं. स्वराज्याची राजमाता या नावाने सगळे त्यांना बोलत. त्यांनी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून दिलं. चिऊने आईसाहेबांना वाकून मुजरा केला आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, आजकाल गड किल्ल्यांकडे खूप दुर्लक्ष केले जात आहे. कित्येक किल्ले हे अजूनही दुर्लभ अवस्थेत असल्याचे दिसून येतात. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राण गमावले त्यांच्या आठवणी कुठेतरी लुप्त होताना दिसत आहेत. त्याच्यासाठी आपल्याकडून जे काही शक्य होईल ते कार्य करून या महाराष्ट्राला लाभलेल्या अनमोल ठेवी जपण्याची गरज आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच.